सांगितले असले तरी भगवंताच्या स्मरणाने दुःखाचा विसर कसा पडतो ही गोष्ट प्रामुख्याने जगतवंदने जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे प्रतिपादन करतात. शास्त्रकारांनी अनेक पद्धतीने भगवान परमात्म्याच्या नामाचे योग सांगितले. पहिली गोष्ट, भगवान परमात्म्याचे नाम हे मंगलमय. भगवान परमात्म्याचे नाम हे मंगलमय. याचे कारण भगवान परमात्मा मंगल आहे. पवित्राणाम पवित्रम यो मंगलांच मंगलम. त्याचप्रमाणे पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज सुद्धा याकडे घेण्यावर म्हणतात, श्री विठ्ठलाचे नाम मंगल मंगल उद्धरे. तात्पर्य भगवान परमात्म्याचे नाम हे मंगलमय. सज्जनो, दुसरी गोष्ट, काही काही साधने ही अधिकार परत्वे करता येतात. ज्याला योगी व्हायचंय त्याचं शरीर निरोगी असायला पाहिजे. रोगी माणूस योगी होऊ शकत नाही, परंतु रोगी माणूस भगवान परमात्म्याचे नामचिंतन करू शकतो. यज्ञ जागतिक कर्म, ज्याच्याकडे श्रीमंती आहे, ज्याच्याकडे धन आहे, दौलत आहे, पैसा आहे, आडका आहे, त्याला ते करता येते. दरिद्री माणसाला ते करता येत नाही, परंतु दरिद्री माणसाला सुद्धा भगवान परमात्म्याचे नामचिंतन करता येऊ शकते. याचा अर्थ भगवान परमात्म्याचे नामचिंतने रोगी भोगी योगी तपस्वी लहान थोर या रे आपल्या भक्तावर कोणत्याही प्रकारचे संकट येऊ न देता भगवान परमात्मा त्या संकटाचे निवारण करतो. संकट जर पुढून असेल तर भगवान परमात्मा पुढे उभे राहतात. संकट जर मागून असेल तर भगवान परमात्मा मागे मागे पुढे संभाळित अगदी अंतकाळेच्या वेळेस सुद्धा तो त्याला वाचवतो. निर्वाणी गोविंदू असे मागे पुढे निर्वाणी गोविंदू असे मागे पुढे काहीच साकडे बरोबर नाही. अंतकाली ज्याच्या नाम आले मुका तुका म्हणे सुका. सज्जनो, अंतकाळेच्या वेळेस सुद्धा तो त्याला तो वाचवतो. आपल्या भक्ताला देहात्म बुद्धीचा वारा लागू नये म्हणून आत्मबोधाचा पिंजरा ठेवून भगवंत त्याला झोके देतात. आत्मबोधेचा पांगेरा सुईतया ते. काही वेळेला लोक म्हणतात हा कोमात गेला. वास्तविक पाहता कोमात नसून भगवान परमात्मा त्याला आपल्या सामर्थ्याने बाहेर काढतात. सुदर्शन चक्र कसा सूर्यासमोर ठेवतं एक साधी दृष्टांत सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. युद्ध पातळीवर कौरव आणि चक्रव्यूहाची रचना केली. त्या चक्रव्यूहामध्ये शिरून बाहेर पडणे अत्यंत अवघड होते. पांडवांना असा प्रश्न पडला होता की हा चक्रव्यूह फोडायचा कसा. अभिमन्यूला त्या चक्रव्यूहामध्ये शिरायची माहिती होते, परंतु बाहेर पडायची माहिती नव्हती. याचे कारण अभिमन्यू गर्भात असताना त्याने ते ऐकले होते. तरी सुद्धा आपल्या वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन अभिमन्यू त्या गर्भामध्ये शिरला, परंतु त्याला बाहेर पडता आले नाही. तेथे त्याचा वध झाला म्हणून जयेंद्रने त्याच्या लाथ मारली. ही बातमी सुभद्रेला कळल्यानंतर तिला अतिशय दुःख झाले. म्हणून तिच्या समाधानाकरता अर्जुनाने प्रतिज्ञा केली, उद्या सूर्यास्ताच्या आतमध्ये जयेंद्रनाथाचा वध केला नाही तर मी अग्निकुंडामध्ये उडी घालून माझा देह त्याग करेन. सकाळी सूर्योदयापासून अर्जुन जयेंद्रनाथला शोधत होता, सगळीकडे शोधत होता, परंतु ही बातमी कौरवांना माहिती असल्यामुळे त्यांना लपून ठेवले होते. सगळी सूर्यास्त झाला, मंद अंधकार पडला. भगवान परमात्मा विचार करतात, आता अर्जुन नक्कीच देह त्याग करेल. भगवान परमात्माने आपले सुदर्शन चक्र सूर्यासमोर ठेवले. सगळीकडे मंद अंधकार पडला, सूर्यास्त झाला असा विचार करून अर्जुनाने लाकडा गोळा केली. ती लाकडा पेटवली, त्या अग्निकुंडाला प्रदक्षिणा घालणार, त्या अग्निकुंडामध्ये उडी मारून माझा देह त्याग करणार या विचारामध्ये अर्जुन होता. ही गंमत पाहण्याकरता सर्व कौरवादी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती. जयेंद्रनाथ सुद्धा त्या ठिकाणी आपला शत्रू या अग्निकुंडाला कशा प्रदक्षिणा घालतोय, कशी उडी मारतो ही गंमत पाहण्याकरता तेथे उपस्थित होता. त्या ठिकाणी उपस्थित आहे. भगवान परमात्म्याच्या लक्षात आल्यानंतर भगवान परमात्म्याने सुदर्शन चक्र बाजूला केले आणि अर्जुनाला म्हणा, अर्जुना पाहतोस काय, तो सूर्य हा जयेंद्र, धनुष्य बाण घे, उडव त्याचे डोके. त्याप्रमाणे अर्जुनाने केले. म्हणजे सज्जनो, आपल्या भक्ताला वाचवण्यासाठी भगवान परमात्मा आपल्या सुदर्शन चक्राचा वापर करतात. म्हणून भगवान परमात्म्याचे नामचिंतन केल्यानंतर आपले विघ्ने एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 12 वाटाने पडून जातात. हे महाराज सज्जनो, तुम्हा आम्हाला जर संकट आले तर भगवंताचा आपण स्मरण केलं पाहिजे. तुम्ही म्हणाल त्या भगवंताच्या स्मरण केल्यानंतर कोणाच्या संकटाचे निवारण झाले, काय पुरावे तुमच्याकडे? नक्कीच पुरावे.
पांडव कौरवांबरोबर दूध कर्म खेळत असताना सर्वस्व हरल्यानंतर द्रौपदी मातेला पणाला लावले. संकटाचे कोणाचे निवारण झाले यासाठी एक दृष्टांत सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. पांडव कौरवांबरोबर दूध कर्म खेळत असताना सर्वस्व हरल्यानंतर द्रौपदी मातेला पणाला लावली. त्यामध्ये सुद्धा ते हरले गेले. शेवटी द्रौपदी मातेला भर सभेत आणून नग्न करण्याचा निर्णय त्या दुर्योधनाने घेतला. द्रौपदी मातेला भर सभेत आणले गेले. तिला खात्री होती गुरु द्रोणाचार्य पितामह भीष्माचार्य हे आपल्याला या संकटातून नक्कीच वाचवतील. परंतु त्याने दुर्योधनाचे अन्न खाल्ले होते. सज्जन त्याला दुसरे एक शास्त्र आहे, जे खात ते योग्य न्याय देत नाही. द्रौपदी मातेला भर सभेत आणले गेले. गुरु द्रोणाचार्य पितामह भीष्माचार्य यांनी माना खाली घातले होत्या. द्रौपदी मातेला भर सभेत आणल्यानंतर तिने असा विचार केला की आता आपली लज्जा रक्षण आपणच करावी. द्रौपदी मातेचा पदराचा तोही दातातला तोक सुटल्यानंतर द्रौपदी मातेने त्या भगवान परमात्म्याचा धावा केला. त्या भगवान परमात्मा तिने धावा केल्यानंतर भगवान परमात्मा केवळ वस्त्र पुरवली नाही तर स्वतः वस्त्र बनला. कौरवे मातेकडे निर्माण झाल्यानंतर त्या भगवान परमात्मा ते केवळ वस्त्र पुरवले नाही तर स्वतः वस्त्र बनला. म्हणून सज्जन त्या भगवान परमात्माचे नामचिंतन केले तर तो संकटाचे निवारण करतो. सज्जन त्या भगवान परमात्माचे नामचिंतन करून तो काय करतो हे तुकारामाला अभंगाच्या दुसऱ्या प्रायश्चित्त भोगावं लागले तर तुमच्या आमचे काय. तेव्हा सज्जन एका ग्रस्ताच्या जीवनामध्ये दुःखाचा कडेलोट झाला. ते दुःख त्याला सहन होईना. सज्जनो कोणत्याही गोष्टीला सहनशक्ती मर्यादा असते आणि त्या मर्यादाच्याच बाहेर जर ती गोष्ट केली तर तो सामू शकत नाही. उदाहरणार्थ एक ग्लास पाणी घ्या. त्या एक ग्लास पाण्यामध्ये तुम्ही साखर टाका ती विरघळून जाईल. पुन्हा साखर टाका पुन्हा विरघळून जाईल. पुन्हा साखर टाका. परंतु एक वेळ अशी येईल की साखर सामावून घेण्याची मर्यादा त्या पाण्याची संपलेली असते. या नियमाप्रमाणे सुख दुःख सामावून घेण्याची माणसाची काही मर्यादा आहे आणि त्या मर्यादेच्या बाहेर जर ती गोष्ट केली तर तो सामावू शकत नाही. तेव्हा एका ग्रस्ताच्या जीवनामध्ये दुःखाचा कडेलोट झाला. म्हणून ते दुःख सांगण्याकरता देव निवासी सुप्रसिद्ध श्रीमंत साधू संत श्रेष्ठ जगदवंदनी जगद्गुरु तुकोबारा यांच्याकडे गेला. तो ग्रस्त केल्यानंतर आपली सर्व दुःख तुकोबारांना सांगितले आणि त्या दुःखाचं निवारण करण्यासाठी तुकोबारा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये त्याचा उत्तर